गावात आली, त्यांना दावली हे कागदपत्रे. ते म्हणले होते ऑपरेशन तुमचे. या टीम संग कॉन्टॅक्ट करून बमला त्यांना सोय केली आपल्या ऑपरेशनला जायची. काय नाही, समजा व्यवस्थित आहे तिथे गेल्यावर. सुविधा एकदम टाईट आहेत तिथं, काय नाही. एक मोठी गाठ होती बॉल एवढी, त्याला चिटकून दोन्ही साईडनं लहान लहान 1-2 गाठी होत्या. ती काढल्या समजा दोन्ही बी. म्हणजे राहुल घुले म्हणजे देवच माणूस म्हणायचं गोरगरिबासाठी. कारण एवढा आज अडचणीतल्या लोकांचं अवघड आहे ना, एवढी मोफत सुविधा करतात म्हणजे काय नाही, त्यांचं देवासारखं काम आहे. मी गीतांजली भोसले, हे माझे आजोबा गोरख नामदेव भोसले. त्यांना युरिनचा त्रास होत होता. आम्ही बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तिथं खूप खर्च सांगितला. मग त्यानंतर आमच्या गावामध्ये त्यांची डॉक्टर राहुल घुले सरांची टीम आली होती. मग आम्ही तिथं त्यांचं सगळं पाहिलं. मग माझे चुलत आजोबा आणि हे 2 जण गेले तिथं. त्यांनी ऑपरेशन केलं आणि थोड्या दिवसानंतर मग सगळे रिपोर्ट वगैरे चेक केल्यानंतर ब्लडमध्ये आम्हाला सगळे रिपोर्ट्समध्ये डॉक्टरनी सांगितलं की गाठ असू शकते म्हणून. मग रिपोर्ट्स पुढे गेले. थोड्या दिवसानंतर चेकिंग झाली. मग नंतर कळालं की ती कॅन्सरची गाठ असू शकते. आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. आणि नंतर मग त्यांनी खूप 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 चांगली सेवा दिली. त्यामुळे आम्ही राहुल घुले सरांचे खूप खूप मोठे आभारी आहोत. आणि एवढा मोठा खर्च आम्हाला सहन झाला नसता, आमची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझे नाव रणजित बिभीषण जगदाळे, राहणार वाशी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मी 4 तारखेला टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला होता. टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझा पाय फ्रॅक्चर झाला. गुडघ्याच्या वरी फ्रॅक्चर झाल्यानंतर मी तर वाशीला सिव्हिलमध्ये दाखवलं. सिव्हिलनंतर मी डायरेक्ट बार्शीला गेलो. बार्शीला गेल्यानंतर 4-5 तारखेला बार्शीला राहिल्यानंतर मग तिथं डॉक्टरांनी ब्लड चेक केल्यानंतर ब्लडमध्ये पांढरी कावीळ म्हणून सांगितली. पांढरी कावीळ सांगितल्यानंतर मला म्हणले इथं होत नाही, सोलापूरला जावं लागेल म्हणले. इथं केलं तर 4 ते 5 लाख रुपये खर्च येईल, ते पण इथं होत नाही म्हणले. इथलं टीम वेगळी असती म्हणले, ते ऑपरेशनची होत नाही म्हणले. मग त्यानंतर आमचे इथले मित्र विकास शिवाजी पवार, मी त्यांना फोन केला होता. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की आपले रिलेटिव्ह आहेत मित्र भूमचे राहुल सर म्हणून डॉक्टर, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिलं मला. आणि त्यांनी मला मुंबईला पाठवलं. मुंबईला म्हणजे पालघरला, डहाणूला त्यांचं हॉस्पिटल आहे मोठं, तिथं पाठवलं. तिथं पाठवल्यानंतर रात्री साधारण आम्ही तिथं 12 वाजता पोचलो होतो. 12 वाजता पोचल्यानंतर मी ऋषिकेश सर म्हणून होते, ऋषिकेश डॉक्टर म्हणून, त्यांनी तिथं गेल्यापासून जे रिस्पॉन्स दिला व्यवस्थित, रात्री सगळे एक्सरे रात्रीच काढलं होतं. सगळं ब्लड रात्री चेक करून सगळं त्यांनी व्यवस्थित केलं होतं सकाळी. पण ती पेशी कावीळ असल्यामुळं 1-2 दिवस ऑपरेशन लेट झालं होतं. मला तिथं सर्व्हिस पण सगळी व्यवस्थित भेटली. टायमिंगला सलाईन इंजेक्शन सगळं टायमिंगला होतं. 11 तारखेला मग रक्त सगळं व्यवस्थित चेक करून मला ऑपरेशनला घेतलं. 11 तारखेला ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर तिथले सर्व टीम मला 2-3 दिवस डॉक्टरांची भेटायला येत होती. व्यवस्थित एका बीपी टायमिंगला चेक करत होते. त्यानंतर 22 तारखेला मला तिथून सोडण्यात आलं होतं. 22 तारखेला माझ्याकडून तिथं दवाखान्यासाठी 1 रुपयासुद्धा नाही, गोळीसुद्धा मोफत देण्यात आल्या. आणि नंतर येतानासुद्धा मला 1 महिन्याचं मेडिसिन मोफत दिलेलं आहे. इथं येताना मी ड्रायव्हिंग करतो, माझी परिस्थिती नसताना तिथं माझं ऑपरेशन झालं. मध्ये पांढरी कावीळ असल्यामुळं इथं मला जास्त कोणी रिस्पॉन्सच देत नव्हतं. त्यामुळे राहुल सरांनी मला म्हणले तू जा, तिथं सगळं काही ती सगळे व्यवस्थित होतं. रिस्पॉन्स चांगला भेटला आणि कावीळमुळं मला तिथं थोडीसुद्धा अडचण आलेली नाही. त्यामुळे मी राहुल सरांचे व सर्व तिथल्या डॉक्टर टीमचे जाहीर आभार मानतो व अशीच राहुल सरांनी गोरगरिबाची सेवा करावी ही इच्छा करतो. नमस्कार, माझं नाव साहिल देवीदास मदने. मला 10 वर्षाखाली माझ्या हाताला लागलं होतं. त्या हातातून एक गाठ तयार झाली. त्या गाठचं परत इन्फेक्शन झालं. इन्फेक्शन होत ते 1 गाठीच्या 5 गाठी झाल्या. ते एवढं क्रिटिकल ऑपरेशन होतं. ते डॉक्टर राहुल घुले सरांच्या मार्फत मला इथून मुंबईला पाठवलं. त्यांचं मुंबईला डहाणूला एक मोठं सुसज्ज हॉस्पिटल आहे,
तिथे गेल्यानंतर माझं एकदम फ्रीमध्ये ऑपरेशन पूर्ण झालं. मला 1 रुपया खर्च करायची गरज आली नाही. विशेष म्हणजे त्यांचा स्टाफ, मला असं वाटलं नाही की ते फ्री ऑपरेशन आहे म्हणून. एकदम क्लीन, हायजेनिक, पूर्ण जेवण वगैरे एकदम चांगल्या प्रकारे होतं. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचे स्टाफ असेल काय असेल त्यांनी पूर्णपणे माझी काळजी घेतली. मला पूर्ण जोपर्यंत मी रिकवर होत नाही तोपर्यंत ते माझ्यासोबतच होते. असं नाही की फ्रीमध्ये, त्यामुळे त्यांनी मला सोडून गेले. फ्री ऑपरेशन झाल्यानंतर पण ते माझ्या कायम सोबत राहिले. मी शहाजी रामदास कचरे, राहणार हाडुंगे. मला लघवीचा भरपूर त्रास होता आणि माझा भाऊचा मित्र मला भेटला. मला म्हणला लघवीचा त्रास आहे तर आपल्याकडे मोफत ऑपरेशन आहे. तर त्यांनी मला नाव सुचवलं डॉक्टर राहुल उदे यांच्या मार्फत मुंबईला यांचे हॉस्पिटल मोठं आहे, तर ऑपरेशन तुझं मी फ्रीमध्ये करून देतो. मला देवासारखे डॉक्टर राहुल उदे मला भेटले आणि माझं ऑपरेशन 1 नंबर झालं. तिथे सुविधा वगैरे 1 नंबर झाली आणि मला वाटत नव्हतं की मी वगैरे जगन येणार, एवढा मला त्रास होता. त्याच्यातनं मला डॉक्टर राहुल उदे यांचा उपकार मी कधीच आयुष्यभर विसरू शकत नाही. असं मी माझ्या मनाला काही माझ्या सगळ्या म्हणजे माझं कुटुंब पण मानते. या हिशोबाने मी त्यांचं अत्यंत आभारी आहे. व्यवस्थित झालं. पहिले एकदम असं स्वयंपाक करताना तव्याखालीच उलटणं जायचं म्हणून उलटायची कळते चांगली दिसत. ते अविनाशने एकदम मदत केली, म्हणजे एकदम नंबर 1 झालंय. सगळ्यापेक्षा त्यांनी काळजी घेतली, सिस्टरने घेतली, ते अविनाशने पण घेतली, डॉक्टरने पण घेतली.